नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या वांग्याचे औषधी गुणधर्म बघणार आहोत. तर वांग्यामध्ये जर आपण बघितलं, यामध्ये फायबर आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, व्हिटॅमिन B6 सारखे घटक सापडत असतात. आणि ह्याच वांग्याचे औषधी गुणधर्म आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर आता जाणून घेऊयात ह्या वांग्याचे औषधी गुणधर्म. तर सगळ्यात पहिला औषधी गुणधर्म हा राहणार आहे, आपल्याला आपल्या हृदयाचे आरोग्य म्हणजेच हार्ट हेल्थ व्यवस्थित ठेवायचं असेल तर हे वांगे उपयोगी राहणार आहे. यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतील, फायबर असतील, ते सापडत असतात. त्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वांगे उपयोगी राहणार आहे. आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर याच्यामध्ये लो कॅलरीज आणि हाय फायबर असतात. आणि ह्या दोन्ही घटकांमुळे आपण जर वांग्याचं सेवन केलं तर आपल्याला जास्त काळ भूक लागत नाही आणि त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होत असते. आपल्याला जर पचनाचा त्रास होत असेल, पचनक्रिया सुधारायची असेल तर यामध्ये हाय फायबर असतात. हे हाय फायबर गॅसेस, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग म्हणजे पोट गच्च होणे या समस्यांवर चांगला उपाय मानला जातो. त्यामुळे पचनक्रिया सुधारायची असेल तर वांग्याचं सेवन तुम्ही चालू करा. रक्तात आपल्या जे कोलेस्टेरॉल असतं ते कोलेस्टेरॉल व्यवस्थित नियंत्रणात ठेवायचं असेल तर हे उपयोगी राहणार आहे. कारण यामध्ये आहेत पोटॅशियम, आणि पोटॅशियम आपलं कोलेस्टेरॉल, जे चांगलं कोलेस्टेरॉल आहे ते वाढवतं आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचं काम करत असतं. आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील हे उपयोगी राहणार आहे. कारण यामध्ये हाय फायबर असतात आणि हे हाय फायबर आपल्या रक्तातील जी साखर आहे ती व्यवस्थित मेंटेन ठेवण्यामध्ये मदत करतात. यामध्ये नासुनिन नावाचा एक अँटीऑक्सिडंट आहे, ते आपलं शरीर फ्री रॅडिकल डॅमेज पासून रक्षण करतं आणि त्यामुळे आपण कॅन्सर पासून दूर राहण्यासाठी हा नासुनिन नावाचा घटक अँटीऑक्सिडंट्स उपयोगी ठरत असतो. हा नासुनिन जो काही घटक आहे, अँटीऑक्सिडंट्स आहे, तो आपल्या मेंदूच्या पेशींना रक्त प्रवाह पुरवतो आणि त्याचं रक्षण करतो आणि आपला मेंदू व्यवस्थित सुरक्षित ठेवण्यामध्ये आणि मेंदूचं कार्य व्यवस्थित चालवण्यामध्ये उपयोगी राहत असतो. त्यानंतर याच्यामध्ये हाय पोटॅशियम असल्यामुळे आपला रक्तदाब व्यवस्थित नियंत्रणात ठेवण्याचं काम देखील हे वांगे करणार आहेत. यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असल्यामुळे वयोवृद्ध लोक असतील त्यांची हाडं मजबूत राहण्यासाठी उपयोगी राहणार आहेत. हे विविध प्रकारचे आजार असतील तर त्या आजारापासून रक्षण करण्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी राहणार आहेत. कारण यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स आढळतात आणि ते आपलं रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये मदत करत असतात. हे फ्री रॅडिकल इफेक्ट कमी करतं शरीरातील आणि त्यामुळे कर्करोग कमी होण्यास मदत होत असते. तर हे होते ह्या वांग्याचे औषधी गुणधर्म. आता वांग्याचं सेवन करत असताना आपण काय काळजी घ्यावी, तर ज्यांना कोणाला वांग्याची ॲलर्जी असेल त्यांनी खाणं टाळावं. आपल्याला किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा असेल तर मूतखड्याच्या रुग्णांनी वांग्याचं सेवन टाळावं. आपल्याला पचन व्यवस्थित राहत नसेल, ऍसिडिटी होत असेल सारखी सारखी, तर त्यांनी हे वांगे खाणं टाळायचं आहे. तर हे होते संपूर्ण वांग्याविषयीची माहिती. आपल्याला जर ही माहिती आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण जर माझ्या YouTube चॅनल डॉक्टर अभिष क्लिनिक वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.